1972च्या ज्या केसचा उल्लेख अभिषेक मनु सिंघवी यांनी केलेला होता, हे काँग्रेसमधल्या फुटीचं प्रकरण होतं. त्याच प्रकरणावरती नीरज किशन कौल सुद्धा युक्तिवाद करतायत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की बरोबर आहे की म्हणजे विधिमंडळ पक्ष आणि मूळ राजकीय पक्ष यांच्यामधली स्थिती बघून निर्णय घ्यावे लागतात, पण हे निर्णय जे आहे ते शेवटी निवडणूक आयोग करतं, कोर्ट करत नाही, हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता इथं वारंवार तो मूळ राजकीय पक्ष किंवा विधिमंडळ पक्ष याच्यावरती सारखे सारखे दोन्ही वकील काय येत आहेत, कारण जर विधिमंडळ पक्ष शिवसेनेचा बघितला तर त्याच्यावरती एक हाती एकनाथ शिंदेंचं वर्चस्व आहे. म्हणजे विधानसभेमध्ये त्यांच्या गटाला मान्यता मिळालेली आहे, अध्यक्षांनी त्यांचे गटनेते जे आहेत ते मान्य केलेले आहेत. लोकसभेमध्ये जर आपण बघितलं तर जे खासदार फुटलेले आहेत, जवळपास 12 खासदार फुटलेले आहेत 18 पैकी, त्यांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिलेली आहे. त्याच्यामुळं केवळ विधिमंडळ पक्ष जर बघितला तर मग साहजिकच एकनाथ शिंदे यांचं पारडं जड आहे आणि त्या आधारावरती चिन्ह त्यांच्याकडे जाऊ शकतं. पण शिवसेनेच्या ठाकरे गटाचा युक्तिवाद हा आहे की केवळ विधिमंडळ पक्ष लक्षात घेऊन चालत नाही. इथं पॉलिटिकल पार्टी, राजकीय पक्ष जो आहे त्याच्यामधलं वर्चस्व कोणाचं आहे, राजकीय पक्षाची घटना काय सांगते, त्यांना अशा पद्धतीनं अधिकार आहेत का नाहीत. कारण एक मुद्दा पण आपण अजून लक्षात घ्यायला पाहिजे की जरी बऱ्याच नियुक्त्या एकनाथ शिंदे गटानं केल्या असल्या तरी पक्षप्रमुख म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंना हटवलेलं नाहीये आणि स्वतः एकनाथ शिंदे जे आहेत ते चीफ लीडर किंवा मुख्य नेता म्हणून त्यांनी स्वतःला नियुक्त केलेलं आहे. पण शिवसेनेची घटना अशा पद्धतीच्या पदाला परवानगी देते का, शिवसेनेच्या घटनेमध्ये हे पद आहे का, याच्या संदर्भात सुद्धा कायदेशीर दृष्ट्या कीस जो आहे तो पडू शकतो. आणि त्यामुळं हा वारंवार मुद्दा जो आहे विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष याचा दोन्ही बाजूंनी उल्लेख जो आहे तो होताना दिसतोय. आणि त्यामुळं हे निर्णय जे आहेत, जरी निवडणूक आयोग करणार असेल तरी जोपर्यंत याच्या संदर्भातले काही प्रश्न प्रलंबित आहेत तोपर्यंत ते करू द्यायचे की नाही, हा यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. बरोबर आहे, आयोग याचा निर्णय घेऊ शकतं, कारण विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. विधिमंडळ पक्षाच्या दृष्टीने विचार केला तर तिथे अर्थातच एकनाथ शिंदे यांचं पारडं जड असल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं शिंदे गट, ठाकरे गट वेगवेगळी माणसं आपल्यासोबत आणण्याचा प्रयत्न करत आहे, शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला जातोय, प्रतिज्ञापत्रांवरती सही घेतली जाते, या गटातले लोक त्या गटात जात आहेत, दुसऱ्या पक्षातनं लोक प्रवेश करतात आणि याच्या बातम्या आपण सातत्यानं पाहतोय, ही दृश्य पाहतोय. आणि जेव्हा ही सगळी लढाई निवडणूक आयोगाच्या दारात जाणार आहे तेव्हा अर्थातच या घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या ठरतील. आणि म्हणूनच छोट्या छोट्या गोष्टी, कोण कुणाच्या गटात प्रवेश करतंय हे तितकंच महत्त्वाचं ठरतं. निवडणूक आयोगाचा जेव्हा आपण विचार करतो, निवडणूक आयोगाच्या निकालाबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा, त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा विचार केला तर सध्या तरी एकनाथ शिंदे यांचं पारडं जड आहे, कारण त्यांच्याकडे संख्याबळ आहे, त्यांच्याकडे बहुमत आहे. पुढचा मुद्दा नीरज किशन कौल काय म्हणतात प्रशांत? ज्ञानदा, एका अत्यंत महत्त्वाच्या शक्यतेचा विचार या सुनावणीच्या दरम्यान आलेला आहे. कारण घटनापीठानंच हा प्रश्न केलेला आहे की गृहीत धरा की ज्या व्यक्तीनं निवडणूक आयोगामध्ये दाद मागितलेली आहे, जर त्यांचं डिस्क्वालिफिकेशन झालं, जर ते अपात्र ठरले तर काय होतं, म्हणजे त्यांची जी म्हणजे पक्षातली वैधता आहे किंवा आमदार म्हणून जी वैधता आहे त्याच्यावरती काय परिणाम होतो आणि इलेक्शन कमिशनच्या त्या निर्णयावरती त्याचा काय परिणाम होतो. कारण ही शक्यता जी आहे ती विचारात घेऊनच सुप्रीम कोर्टाला निर्णय जो आहे तो द्यावा लागणार आहे. आणि ही शक्यता खूप महत्त्वाची आहे. म्हणजे जे आर्ग्युमेंट केलं जात आहे की मुळामध्ये अपात्रतेसंदर्भातला निर्णय प्रलंबित आहे, हे 16 आमदार अपात्र ठरणार की नाही याचा निर्णय झालेला नाही आणि त्याच्या आधी ते निवडणूक आयोगामध्ये पोहोचलेले आहेत. तर कोर्ट या शक्यतेवरती चाचपणी करतंय की जर ते अपात्र ठरले असं आपण समजू तर त्याचा त्यांच्या सदस्यत्वावरती काय परिणाम होतो, त्यांच्या पक्षातल्या सदस्यत्वावरती काय परिणाम होतो, आमदारकीवरती काय परिणाम होतो आणि सोबतच जर निवडणूक आयोगानं तोपर्यंत काही निर्णय दिला असेल तर त्याच्यावरती काय परिणाम होतो. साहजिक आहे की या सगळ्या गोष्टींचा परिणाम जो आहे तो कोर्टाच्या पण निर्णयावरती होणार आहे आणि त्यामुळं ही शक्यता कोर्टानं स्वतःहून उपस्थित केलेली आहे. आणि या शक्यतेनंतरच 5 न्यायमूर्ती स्वतःहून आपापसामध्ये काही चर्चा करतायत. या चर्चेतून आता पुढे काय होते बघावं लागेल. सोबतच लंचची सुद्धा वेळ आता जवळ होत चाललेली आहे. लंच ब्रेक होऊ शकतो कोर्टाचा. 10 मिनिटांचा काळ जो आहे तो अजूनही शिल्लक आहे. बरोबर आहे, आतापर्यंत सुनावणी सुरू झाल्यापासून तिसऱ्यांदा आपण ही घटना पाहतोय की न्यायमूर्ती आपापसात काही मुद्दे चर्चेला आणता आहेत आणि छोटा छोटा ब्रेक त्यांच्याकडनं सुद्धा घेतला जातोय. अशाच एका न्यायमूर्तीकडनं जे घटनापीठाचे सदस्य आहेत त्यांनीच हा मुद्दा उपस्थित केलाय
की असं आपण गृहीत धरून चालू किंवा असा विचार करू, जी व्यक्ती निवडणूक आयोगाकडे दाद मागण्यासाठी गेली आहे, जी व्यक्ती पक्षावर आणि चिन्हावरती अधिकार सांगते, तीच व्यक्ती जर नंतरच्या सुनावणीमध्ये, प्रलंबित सुनावणीमध्ये अपात्र ठरली तर मग नेमकं काय? हाच मुद्दा कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी सुद्धा उपस्थित केलेला होता. त्यामुळे ठाकरे गटाकडनं सातत्यानं ही मागणी पुढे लावून धरली जाते की आधी अपात्रतेचे मुद्दे किंवा त्या अनुषंगानं दाखल याचिकांवरती निर्णय घेतला जावा आणि मगच इलेक्शन कमिशनमध्ये जायचं की नाही, निवडणूक आयोग कोणते निर्णय घेईल याची कक्षा आखून दिली जावी, अशी विनंती कोर्टाकडे करण्यात आली आहे. प्रशांत, 1 वाजायला अगदी 5 ते 10 मिनिटं शिल्लक आहेत आणि त्यामुळे पुढे काय होणार याची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. लंच ब्रेक नंतर कदाचित हे प्रकरण पुन्हा सुनावणीसाठी येऊ शकतं. आज दिवसभरामध्ये थोडासा कालावधी आणखी वाढवून ही सुनावणी पूर्ण केली जाऊ शकते किंवा मग आणखी एक नवीन तारीख कोर्टाकडनं जाहीर केली जाऊ शकते. काय होऊ शकतं? डिस्क्वालिफिकेशन संदर्भातली जी शक्यता घटनापीठानं आता उपस्थित केलेली होती की जर समजा डिस्क्वालिफिकेशन झालं तर त्या आमदारांच्या पात्रतेवर म्हणजे एकूण त्यांच्या वैधतेवरती काय परिणाम होतो, आमदारकी आणि पक्षातल्या सदस्यत्वावरती आणि निवडणूक आयोगाच्या निकालावरती काय परिणाम होतो, तर त्याच्यावरती शिंदे गटाचे वकील त्यांना सांगतायत कोर्टाला की डिस्क्वालिफिकेशन पिटिशन जरी पेंडिंग असली तरी सुप्रीम कोर्टानं त्यांना कुठल्याही पद्धतीनं या सगळ्या संदर्भात निर्णय घ्यायला रोखलेलं नाहीये. सोबतच त्यांनी हे पण सांगितलं की निवडणूक आयोगाकडे जाण्याचा त्यांचा अधिकार सुद्धा आतापर्यंत अबाधित आहे. जर तसं काही असतं तर कोर्टानं तशी स्थगिती ऑर्डर जी आहे ती दिली असती. ते सभागृहाच्या कामकाजामध्ये सुद्धा भाग घेऊ शकतायत आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शिंदे गटाच्या वकिलांकडून सांगितल्या जात आहेत. त्यामुळं मगाचं आपण अभिषेक मनु सिंघवी त्याच्यानंतर कपिल सिब्बल यांचं आर्ग्युमेंट पाहिलेलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की 19 जुलै ही तारीख महत्त्वाची आहे. 19 जुलैला हे सगळे लोक पहिल्यांदा निवडणूक आयोगामध्ये गेले, पण त्याच्या आधी जर त्यांच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी प्रलंबित असतील तर या सगळ्या गोष्टींचा विचार हा करावाच लागेल. तर दुसरीकडे आता आपण बघतोय की शिंदे गटाचे वकील मात्र कोर्टानं आतापर्यंत कसं कुठल्याही गोष्टींना थांबवलेलं नाहीये. म्हणजे मगाशी सुद्धा ते सांगत होते की इलेक्शन कमिशनची कारवाई जी आहे ती कुठल्याही पद्धतीनं लिखित ऑर्डरनं कोर्टाच्या थांबलेली नाहीये. कोर्टानं ही मुभा जरूर दिलेली आहे की स्थगिती मागा किंवा तुम्ही मुदतवाढ मागा, पण शेवटी हे अधिकार निवडणूक आयोगाच्या समोरच जाऊन मागावे लागणार आहेत. त्याची आठवण नीरज किशन कौल जे शिंदे गटाचे वकील आहेत त्यांनी कोर्टाला करून दिली आहे. अगदी बरोबर आहे. हा मुद्दा खूप कळीचा मुद्दा ठरतोय संपूर्ण सुनावणी दरम्यान की जर जी व्यक्ती निवडणूक आयोगाकडे जाते, त्यांनी तशी याचिका केली, तीच व्यक्ती पुढे अपात्र ठरली तर नेमकं काय? परंतु शिंदे गटाच्या वकिलांनी या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे. प्रशांत, पुन्हा एकदा आपण हा मुद्दा समजावून सांगूयात की हा मुद्दा संपूर्ण सुनावणी दरम्यान किती महत्त्वाचा, अपात्रतेचा, आणि यावर शिंदे गटाच्या वकिलांनी काय स्पष्टीकरण दिलंय, कसा युक्तिवाद केलाय. प्रशांत, तुझ्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर संपूर्ण युक्तिवादामध्ये अपात्रतेचा मुद्दा महत्त्वाचा आहे, जो स्वतः बेंचनंच उपस्थित केला, घटनापीठानं उपस्थित केला, आणि त्यावरती युक्तिवाद करताना शिंदे गटाकडनं काय स्पष्टीकरण दिलं गेलं? कोर्टानं या शक्यतेवरती आर्ग्युमेंट विचारलं की जर समजा हे लोक अपात्र जरी ठरले तरी या सगळ्या केसवरती त्याचा काय परिणाम होतो, त्यांच्या सदस्यत्वावरती काय परिणाम, निवडणूक आयोगाच्या निकालावरती काय परिणाम. तर त्याच्यावरती शिंदे गटाकडनं हा युक्तिवाद केला जातोय की जरी या डिस्क्वालिफिकेशन पिटिशन पेंडिंग होत्या तरी सुद्धा कोर्टानं कुठली कारवाई मात्र थांबवलेली नाहीये. हे लोक सभागृहामध्ये भाग घेऊ शकतायत, त्यांना निवडणूक आयोगाकडे जाण्याची परवानगी सुद्धा आहे आणि त्यामुळं जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीनं आयोगाला थांबवणं हे योग्य नाही. आमच्याकडे बहुमत आहे हे सांगण्याचा त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न केलेला आहे. कोर्टाला हे सांगतायत की आम्ही आमचं मूळ पक्षाचं सदस्यत्व जे आहे ते सोडलेलं नाहीये आणि हे सदस्यत्व आम्ही सोडलेलं आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे. आमचा विरोधी गट जो आहे तो स्वतःहून ठरवू शकत नाही की आम्ही हे सदस्यत्व सोडलेलं आहे आणि म्हणून आम्हाला आमच्यावरती अपात्रता जी आहे ती लागू होते. त्यामुळं हे आर्ग्युमेंट जे आहे ते शिंदे गटाकडनं या मुद्द्यावरती होताना दिसतंय. आता अध्यक्षांच्याकडे काही पॉवर्स दिल्या जाव्यात किंवा त्यांनी हे ठरवावं अशा पद्धतीनं शिंदे गट सूचित करतो या ठिकाणी. आणि राजकीयदृष्ट्या सुद्धा जर आपण पाहिलं तर म्हणजे हे सभागृहामधले हे सगळे निर्णय अध्यक्षच घेत असतात. फक्त पुन्हा एकदा कळीचा मुद्दा तोच उपस्थित होतो की आधीचे अपात्रतेचे मुद्दे
नरहरी झिरवळ यांच्याकडे प्रलंबित होते ते त्यांच्याकडेच जाणार की नवीन जे अध्यक्ष आहेत, जे नवीन निवडले गेलेले आहेत राहुल नार्वेकर यांच्याकडे येत आहेत? कारण त्याच्यावरती सुद्धा निर्णयाचं बरंच काही अवलंबून आहे आणि त्यामुळं जरी अध्यक्षांचा अधिकार मान्य केला तरी आत्ताच्या आपल्या केसमध्ये तो कुठल्या अध्यक्षांचा, झिरवळांचा की राहुल नार्वेकरांचा, हा सुद्धा पुढे प्रश्न जो आहे तो खूप महत्त्वाचा असेल. अगदी बरोबर आहे. म्हणजे सुरुवातीला आपण चर्चा केल्याप्रमाणे जी मूळ याचिका आहे अविश्वासदर्शक ठरावासंदर्भातली, आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातली, त्याच्याशी हे सगळे मुद्दे जोडले गेलेले आहेत आणि म्हणूनच विधिमंडळ पक्ष म्हणून संख्याबळ जरी महत्त्वाचं ठरत असलं तरी त्या दरम्यान झालेले निर्णय आणि त्याचा या संपूर्ण निकालावरती होणारा परिणाम हा तितक्याच प्रभावीपणे दोनही गटांकडनं मांडला जातोय. दोनही गटांच्या युक्तिवादातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे हेच आहेत. सिब्बलांनी हेच म्हटलंय की आधी अपात्रतेच्या याचिकेसंदर्भातली सुनावणी पूर्ण व्हावी. अगदी थोडक्यात आपण माजी महाधिवक्ता जुगल किशोर गिल्डा यांच्याकडे जाऊन त्यांची टिप्पणी जाणून घेऊयात. सर, आता कौल यांनी जो युक्तिवाद केलेला आहे त्याबद्दल तुमचं निरीक्षण काय, अगदी थोडक्यात? कौल यांनी जो युक्तिवाद केला त्यामध्ये ॲक्च्युली जी घटनेने कलम 32 मध्ये जे अधिकार दिलेले आहे ते अधिकार सर्वोच्च न्यायालयाने या प्रसंगी वापरायला हवे की नको, किंवा जी निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे त्यांना आपलं कामकाज करू द्यावं, त्यांना निर्णय देऊ द्यावा, हे जे म्हणणं आहे कौल यांचं, ते अनेक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा असे दिलेले आहे की अशा प्रकरणात ज्या स्वायत्त संस्था, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियासारख्या, त्यांना त्यांचे निर्णय घेऊ द्यावे. त्याच्यामुळे या मुद्द्यावर जर युक्तिवाद झाला पूर्ण आणि या मुद्द्यावर शिंदे गटाच्या बाजूने निर्णय आला की नाही सर्वोच्च न्यायालयाला याच्यात अधिकार नाही, तर ती जी याचिका आहे ती तिथे संपेल. बाकीचे मुद्दे फक्त मग निवडणूक आयोग ठरवेल की कोणत्या गटाला म्हणजे जास्त सपोर्ट आहे किंवा नाही. हे सगळे मुद्दे जसे सादिक अली केसमध्ये 473 पानांचं जजमेंट दिलं, त्याच्या आधी 1965-66 साली एक घटनापीठ बसलं होतं न्यायमूर्ती हिदायतुल्लांच्या याच्यात प्रजा समाजवादी पार्टी या प्रकरणात. त्यावेळेस सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे की इलेक्शन कमिशन म्हणजे निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असल्यामुळे त्यांनाच अधिकार आहे. त्याच्यामुळे आता या घटनापीठाला समजा काही वेगळं म्हणायचं असेल तर या घटनापीठाला त्या 5 जजेसच्या निर्णयाच्या विरुद्ध जायचं असेल तर ते 7 जजेसकडे पाठवावं लागेल. आणि मला तरी आत्ताच्या क्षणी वाटत नाही की हे काही शक्य आहे की 5 जजेसकडनं 7 जजेसकडे जाणं हे सध्या काही शक्य दिसत नाही. कारण की घटनापीठ, सध्याचं घटनापीठ हे ठरवू शकतं की जो आर्टिकल 32 खाली म्हणजे घटनेच्या कलम 32 खाली दिलेली याचिका योग्य आहे का, ती स्वीकारता येईल का. तर त्याच्यामुळे त्या मुद्द्यावर प्रथमतः सर्वोच्च न्यायालय निर्णय देऊ शकेल. हो सर, आणखी एक छोटासा प्रश्न, पुन्हा थोडक्यात उत्तरच अपेक्षित आहे की अपात्रतेच्या याचिकेसंदर्भात सुनावणी घेणं कोणताही पुढचा निर्णय घेण्याच्या आधी या केसमध्ये किती महत्त्वाचं बनतं? सुनावणी घेणं, कारण की तुम्ही जे एक म्हटलं की नरहरी झिरवळांकडे जाईल की नार्वेकरांकडे जाईल, हे पहा. पहिले मी इथे स्पष्ट सांगू इच्छितो की नरहरी झिरवळ हे काही सभापती नव्हते, उपसभापती होते. सभापतीचं पद रिक्त होतं, त्याच्यामुळे त्यांच्याकडे त्यावेळेला सुनावणी गेली. आता नवनियुक्त सभापती आलेले आहेत, त्याच्यामुळे सभापतींनीच ते सगळे निर्णय घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे ही सगळी सुनावणी राहुल नार्वेकर यांच्याचकडे होईल आणि ती सुनावणी नरहरी झिरवळांकडे होण्याचा काही प्रश्न नाही, कायद्याने आणि परिशिष्ट 10च्या सूचीनुसार किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निर्णयानुसार सुद्धा. त्याच्यामुळे हेही महत्त्वाचं आहे की अपात्र व्यक्तींच्या बद्दलचे ज्या पिटिशन्स आहे डिस्क्वालिफिकेशनच्या, अपात्रतेबद्दलच्या, त्या सगळ्या निर्णय काढण्याचा अधिकार फक्त राहुल नार्वेकरांनाच पोचतो. जोपर्यंत राहुल नार्वेकर हे कुठल्या न्यायालयाकडनं, म्हणजे ते एक व्हॅलिडली इलेक्टेड स्पीकर नाही आहे, राज्यपालांनी बोलावलेलं अधिवेशन योग्य नव्हतं किंवा राज्यपालांनी शिंदेंना दिलेली शपथच योग्य नव्हती किंवा यांनी मर्जर केलेलं नाही, म्हणून हे सगळं ठरल्याशिवाय होऊ शकत नाही. सध्याच्या परिस्थितीत हे झालेलं नाही. त्याच्यामुळे राहुल नार्वेकरच हे फक्त हे करू शकतात, निर्णय देऊ शकतात. बरोबर आहे. म्हणजे अपात्रतेच्या प्रश्न नाही. बरोबर. आपण पुन्हा एकदा प्रशांतकडे जातोय अपडेट जाणून घेण्यासाठी. प्रशांत, कोर्टरूम मध्ये सध्या काय युक्तिवाद सुरू आहे, काय घडतंय?
शिंदे गटाचे जे वकील आहेत ते उत्तर प्रदेशमधल्या एका केसचा हवाला देत आहेत आणि डिस्क्वालिफिकेशन संदर्भातले जरी निर्णय झाले तरी त्या निर्णयांचा परिणाम जो आहे तो कसा या केसमध्ये होऊ शकत नाही हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि त्यामुळे हे आर्ग्युमेंट जे आहे ते त्यांचं याच 2-3 गोष्टींवरती अवलंबून आहे की ते म्हणजे आत्तापर्यंत कुठल्याही पद्धतीनं आयोगाला थांबवण्यात आलेलं नाही आहे. बहुमताची चाचणी झालेली आहे, बहुमत आमच्या बाजूनं आहे. ज्या मिटिंगमध्ये हे निर्णय घेतले गेले त्या बैठकीमध्ये सुद्धा बहुमत ठाकरे गटाकडे नव्हतं. त्यांनी अल्पमताच्या बैठकीमध्ये हा निर्णय जो आहे तो घेतला आहे आणि त्यामुळं या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांनी आपलं आर्ग्युमेंट जे आहे ते केलेलं आहे. आणि आता 1 वाजलेला आहे, अजून किती वेळ आर्ग्युमेंट होतं आहे हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. आता गिल्डा साहेब जे सांगत होते ते मुद्दे बरोबर असले तरी आपण सामान्य आपल्या प्रेक्षकांसाठी हा मुद्दा जरूर चर्चेत आणला पाहिजे की उपाध्यक्ष जे आहेत ते त्यावेळी नरहरी झिरवळ होते, कारण ही सगळी राजकीय परिस्थिती जी आहे त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी गुंतलेल्या आहेत. आणि त्यामुळं जरी कायद्याच्या दृष्टीने अध्यक्षांचं नवनिर्वाचित अध्यक्षांचं स्थान जरी महत्त्वाचं असलं तरी ही पण गोष्ट आहे की त्यावेळी अध्यक्षच नव्हते, त्यामुळं पीठासीन अधिकारी म्हणून उपाध्यक्षांना त्या ठिकाणी अधिकार होते. आणि त्यामुळं म्हणजे या सगळ्या संदर्भातली चर्चा जी आहे ती राजकीय दृष्ट्या सुद्धा महत्त्वाची आहे. आर्ग्युमेंट हळूहळू पुढे सरकता, युक्तिवाद पुढे जातोय. पण प्रशांत, सकाळपासूनचा जर आढावा घ्यायचा म्हटला तर सिब्बल असतील, मनु सिंघवी असतील आणि आता कौल असतील, तिघांचा एक मुख्य मुद्दा आपल्याला नेमका कोणता पाहायला मिळतो? आता जवळपास 2.5 तासांचे युक्तिवाद जे आहे ते संपलेला आहे. म्हणजे सुरुवातीला कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी या दोघांचा युक्तिवाद झाला. त्यांच्या युक्तिवादातला म्हणजे एका ओळीत जर सार सांगायचं तर त्यांचं म्हणणं हे आहे की 19 जुलैला हे लोक पहिल्यांदा निवडणूक आयोगामध्ये आले, त्यावेळी ते कुठल्या अधिकारानं निवडणूक आयोगामध्ये आले हेच अजून स्पष्ट नाही आहे. त्यांच्या अपात्रतेसंदर्भातले निर्णय प्रलंबित आहेत आणि त्यामुळं निवडणूक आयोगाची कारवाई जी आहे ती होणं आत्ता लगेच योग्य नाही, हा उद्धव ठाकरे गटाचा युक्तिवाद होता. तर दुसरीकडे नीरज किशन कौल जे शिंदे गटाचे वकील आहेत त्यांचं म्हणणं आहे की कुठल्याही पद्धतीनं निवडणूक आयोगाची कारवाई जी आहे ती थांबवणं योग्य नाही. याच्या आधीसुद्धा सुप्रीम कोर्टानं कसं हे कामकाज थांबवलेलं नाही हे सांगण्याचा त्यांनी कोर्टाला प्रयत्न केलेला आहे. आणि कोर्टानं जी एक शक्यता चाचपून पाहिलेली होती की डिस्क्वालिफिकेशन समजा जर झालं यांचं तर आपण म्हणजे त्याचा काय परिणाम होतो हे त्यांनी वकिलांना विचारलं, तर त्याच्या संदर्भात सुद्धा त्यांनी आपली बाजू स्पष्ट केलेली आहे. आणि एक प्रकारे या सगळ्या मुद्द्यावरती आयोगाच्या कार्यवाहीवरती काही परिणाम होणार नाही हे त्यांनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आता अजून निवडणूक आयोगाची सुद्धा बाजू याच्यामध्ये स्पष्ट होणं बाकी आहे. अरविंद दातार इलेक्शन कमिशनच्या वतीने युक्तिवाद करणार आहेत, त्यांची नेमकी काय बाजू असेल हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. आणि त्याच्यानंतर आज निर्णय येतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. बरोबर आहे, अजूनही युक्तिवाद संपलेला नाही. खरं तर लंच टाईमची वेळ झालेली आहे, त्यामुळे सुनावणी पुढे सुरू राहते का हे आपल्याला पाहावं लागेल. अपेक्षेपेक्षा युक्तिवाद लांबलेले आहेत. 1.5 तास कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद चालला आणि आता अजूनही शिंदे गटाचा युक्तिवाद सुरू आहे. सुनावणी सुरू होऊन 2.5 तास झालेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.